शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. भूमी रागिणीला म्हणत असते की जर माझ्या आकाशला आणि माझ्या घरच्यांना काही झालं तर मी तुम्हाला सोडणार नाही. मी तुम्हाला शेवटचं सांगते, माघार घ्या. मात्र रागिणी घाबरल्याचं नाटक करत म्हणते की अगं भूमी, तुझ्या या धमकीमुळे घाबरले ना गं मी. आणि त्यानंतर ती हसतच म्हणते की जा, तुला जे करायचं आहे ते कर. मलाही बघायचे तू कधीपर्यंत तग धरतेस ते. आज तू तुझ्या घरच्यांना वाचवलं, पण अजून कधीपर्यंत त्यांना वाचवत राहणार आहे. आणि त्यानंतर ती हसतच भूमीला विचारते की घेऊन येऊ का ते प्रॉपर्टीचे पेपर्स, करणार आहेस का त्याच्यावर सही. आणि त्यावर भूमी म्हणते नाही, मी त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर कधीच सही करणार नाही. कारण मलाही बघायचं आहे अजून किती दिवस तुम्ही मला अशा धमक्या देताय. आणि भूमीचं ते बोलणं ऐकून रागिणी चिडून म्हणते की भूमी, तू खरंच खूप मोठी चूक करते. मात्र त्यानंतर ती म्हणते की चल, आता आपण हा उंदीर मांजराचा खेळ बास करू. कारण सतत मी काहीतरी नवीन डाव खेळणार आणि तू ते माझ्यावरच उलटवणार, याचा मला आता कंटाळा आला आहे. तुला सगळ्यांना सांगायचं आहे ना, मग जा आणि सगळ्यांना माझं खरं रूप सांग. आणि ते ऐकून भूमीला धक्का बसतो. तर रागिणी म्हणते की जा, जाऊन सांग सगळ्यांना. आता तर तुला कशाची भीतीसुद्धा नाही आहे. जा आणि तुझ्या लाडक्या आकाशपासूनच सुरुवात कर. त्याला माझ्याबद्दल सगळं खरं सांग. उद्या सकाळी त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दल प्रेम आणि माया नाही, तर राग आणि तिरस्कार दिसायला हवा. आणि त्यावर भूमी म्हणते की तुमचं हे खरं रूप मी सगळ्यांसमोर घेऊन येणारच आहे. आणि त्यावर रागिणी हसतच म्हणते ठीक आहे. आणि ती भूमीला बेस्ट लकही विश करते. त्यामुळे भूमीला धक्काच बसतो आणि त्यानंतर ती रागातच तेथून निघून जाते. मात्र तिला सतत रागिणीने आजपर्यंत जे जे काही केलेले असते ते आठवत असते. आणि मग त्यानंतर ती बाहेर जाते. मात्र त्याच वेळी तिला भानुशाली वकिलांचा कॉल येतो. भानुशाली वकील तिची आणि आकाशची चौकशी करतात, तर ती दोघेही ठीक असल्याचं सांगते. आणि त्यानंतर भानुशाली वकील तिला म्हणतात की मिसेस महाजन, तुम्ही खरंच खूप मोठी चूक करताय. तुमच्याकडे पुरावे आहेत ना, मग रागिणी पटवर्धनांचं खरं रूप तुम्ही सगळ्यांसमोर आणा. कारण जर तुम्ही हे लवकरात लवकर केलं नाही तर त्या काय काय करतील आपल्याला सांगताही येणार नाही. त्या किती खालच्या थराला जातील हे बघितलंय ना आज तुम्ही. आज नशिबाने आपण सगळेजण वाचलो, मात्र प्रत्येक वेळी नशीब साथ देईलच असं नाही. आणि या सगळ्यात तुम्हाला पोलिसांची सुद्धा गरज लागेलच. आणि त्यावर भूमी म्हणते की हो सर, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. मी लवकरच रागिणी आत्यांचं खरं रूप घरच्यांसमोर घेऊन येईल आणि त्यासाठी मी आजच सुरुवात करणार आहे. त्यावर भानुशाली वकील म्हणतात की तुम्ही काय करणार आहात ते मला सांगू नका, फक्त बोलण्याऐवजी ॲक्शन घ्या. आणि ते फोन ठेवून देतात. आणि मग त्यानंतर भूमी आकाशला रागिणीबद्दल सांगण्याचं ठरवते. तर दुसरीकडे आकाश एकटाच त्याच्या रूममध्ये बसलेला असतो आणि तो टुटूला आज घडलेला सगळा प्रकार सांगत असतो. त्याच वेळी भूमी तिथे येते. ती आकाशला विचारते की तू ठीक आहेस ना. त्यावर आकाश म्हणतो हो सायकल राणी, मला आता बरं वाटत आहे आणि श्वासही घेता येत आहे. आणि ते ऐकून भूमीला आनंद होतो. त्यानंतर आकाश तिला म्हणतो की सायकल राणी, तू प्लीज आज मला गोष्ट सांगशील का. मात्र भूमी म्हणते की आत्ता नको आकाश. मात्र आकाश तिला विचारतो काय झालं, मी तुला न सांगता काकांकडे गेलो, या गोष्टीचा तुला राग आला आहे का. त्यावर भूमी म्हणते नाही आकाश, तुझा हेतू चांगला होता त्यामुळे मला तुझा राग आला नाही. तर आकाश म्हणतो मग तू मला गोष्ट सांग ना. मात्र भूमी तरीही नकार देते. तर आकाश म्हणतो की सायकल राणी, जर तू खरंच माझ्यावर चिडली नसशील ना तर मला गोष्ट सांगशील. आणि मग त्यामुळे भूमी मनाशी म्हणते की मला रागिणी आत्यांबद्दल आकाशला सांगायचंच आहे, मात्र मी त्याला जसं आहे तसं नाही सांगू शकत. मला ते गोष्टीच्याच रूपात सांगायला हवं. आणि मग त्यानंतर ती आकाशला गोष्ट सांगायला होकार देते. त्यामुळे आकाश खूप खुश होतो. आणि मग त्यानंतर भूमीला रागिणीने आत्तापर्यंत जे जे काही केलेले असते ते सगळे आठवते. आणि मग ती आकाशला गोष्ट सांगायला सुरुवात करते. तर दुसरीकडे पौर्णिमा चिडूनच रागिणीला म्हणत असते की तुम्ही असं कसं वागू शकता. आज जर माझ्या आईला काही झालं असतं तर मग मी काय केलं असतं. तुम्हाला थोडा विचार करून वागता येत नाही का. आणि पौर्णिमाचं ते बोलणं ऐकून रागिणी खूप चिडते आणि तिला धक्का देऊन ती खाली पाडते. त्यामुळे पौर्णिमा खूप घाबरते. तर रागिणी म्हणते की ही रागिणी पटवर्धन फक्त स्वतःचा विचार करते
दुसऱ्या कोणाचाही नाही आणि त्यामुळे पौर्णिमा रडतच तिच्याकडे बघत असते. तर रागिनी तिला सांगते की मी स्वतःच्या स्वार्थासाठी माझ्या रक्ताच्या नात्यांचाही विचार करत नाही, तर तुझी आई माझ्यासाठी परकीच आहे. आणि त्यानंतर ती पौर्णिमाचा हात पिरगाळत म्हणते की जर तू पुन्हा माझ्यासोबत अशा आवाजात आणि अशा पद्धतीने बोलली ना तर याद राख, आणि जर तू मला पुन्हा फसवण्याचा प्रयत्न केला ना तर हातावरची ही जखम बघ आणि त्यावर फुंकर घाल. आणि त्यानंतर ती हसतच तेथून निघून जाते. पौर्णिमा मात्र खूप घाबरलेली असते. तर दुसरीकडे भूमी आकाशला गोष्ट सांगायला सुरुवात करते. ती म्हणत असते की एका गावामध्ये एक आई तिच्या मुलासोबत राहत असते. ती आई मुलाचे खूप लाड करत असते, त्याला जे हवं ते देत असते. मात्र तिचा या पाठीमागे एक स्वार्थ असतो. त्या आईला तिच्या मुलाची सगळी प्रॉपर्टी हवी असते आणि म्हणून ती मुद्दाम प्रेमाचं खोटं नाटक करत असते. मात्र आकाशला भूमीची ही गोष्ट अजिबात पटत नाही. तो म्हणतो की सायकल राणी ही कशी गोष्ट आहे, आई आपल्या मुलासोबत असं कसं वागेल. मात्र भूमी म्हणते की आकाश, अरे ती सावत्र आई होती. तर आकाश म्हणतो सायकल राणी जरी ती सावत्र आई असली तरी आईच होती ना, आणि आई आपल्या मुलासोबत असं कधीच वागणार नाही. तुला माहिती आहे का, आजी म्हणते की देवाला प्रत्येक मुलाकडे जाता येणार नाही म्हणून त्याने आईला बनवलं, आणि तू आईबद्दल अशी गोष्ट का सांगतेय, मला तुझी ही गोष्ट अजिबात ऐकायची नाही. त्यावर भूमी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करते, पण आकाश काही ऐकूनच घेत नाही आणि तो झोपी जातो. भूमी त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असते, पण तो तिच्यावर चिडतो आणि झोपी जातो. त्यामुळे भूमी मनाशी म्हणत असते की आकाश, तुझ्यासारखी निरागस माणसं आहेत म्हणूनच रागिनी आत्यांसारख्या माणसांचं फावतं, पण तू काळजी करू नको, मी लवकरच त्यांचं खरं स्वरूप सगळ्यांसमोर आणेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी भूमी फुलं तोडून घेऊन येत असते आणि त्याचवेळी तिला माधवरावांचा फोन येतो. माधवराव तिला सांगतात की प्रशांत अजूनही घरी आलेला नाही. रात्रभर मी त्याची वाट बघत होतो आणि न राहून मी सकाळी गंगाधरला पालिकेच्या ऑफिसमध्ये पाठवलं आणि तेथून आम्हाला समजलं की प्रशांत तर काल तिथे गेलाच नव्हता. आणि ते ऐकून भूमीला मोठा धक्का बसतो. माधवराव खूप घाबरलेले असतात. ते भूमीला म्हणतात की प्रशांतला किडनॅप करणारी ती माणसं अजूनही त्याच्या मागावर तर नसतील ना. आणि त्यावर भूमी म्हणते नाही बाबा, असं काही नसेल, तुम्ही काळजी करू नका, मी बघते प्रशांत कुठे गेला आहे ते. आणि मग त्यानंतर ती लगेच रागिनीच्या रूममध्ये जाते. मात्र रागिनी तिथे नसते. आणि मग त्यानंतर भूमी तिच्या रूममध्ये जाते. तर रागिनी स्वतःच्या हाताने आकाशला कटलेट्स भरवत असते आणि त्याच वेळी भूमी तिथे येते. ती रागातच रागिनीकडे बघत असते. तर रागिनी हसतच आकाशला म्हणते की बघ, आली तुझी सायकल राणी, आणि तुझी ही सायकल राणी नेहमी हिरोईनसारखीच एंट्री घेते. आणि रागिनीचं ते बोलणं ऐकून आकाश म्हणतो की माझी सायकल राणी आहेच हिरोईन आणि मी तिचा हिरो. आणि ते ऐकून रागिनीसुद्धा हसतच हो म्हणते. तर भूमी रागिनीजवळ जात म्हणते की मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर रागिनी आकाशच्या समोरच म्हणते प्रशांतबद्दल ना. आणि ते ऐकून भूमी घाबरते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत रागिनी भूमीला ब्लॅकमेल करून प्रॉपर्टीच्या पेपर्सवर तिच्या सह्या घेते आणि आकाशचा वाढदिवस झाल्यानंतर तिला घर सोडून जायला सांगते. मात्र भूमी म्हणत असते की आकाश मला हे घर सोडून जाऊ देणारच नाही. तर रागिनी म्हणते ठीक आहे, आता मलासुद्धा बघायचंय, तू आकाशला सोबत घेऊन जाते की मी आकाशला इथेच थांबवते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.